नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 15, 16, 17 जुलै 2026 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा बदल बघायला मिळणार आहे। तर या काळात महाराष्ट्रात कोणकोणत्या भागात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे, कोणत्या भागात जोरदार स्वरूपात राहील, कोणत्या भागात हलकं मध्यम बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ आपल्याला म्हणाल सविस्तरपणे 15, 16 आणि 17 जुलै 2026 या तारखेला महाराष्ट्रामध्ये वातावरणात पुन्हा बदल बघायला मिळणार आहे। तर या बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्रात 15 आणि 16, 17, 18 जुलै 2026 या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे सक्रिय असून हे वारे महाराष्ट्राकडे ओलावा आणत आहे। तर मागील पावसाच्या तुलनेने या पावसामध्ये जोर फारसा नसेल। तर बंगालच्या उत्तर पूर्व भागाकडे हलकीशी कमी दाबाची रेषा निर्माण झाली आहे आणि याचाही परिणाम भारताच्या पूर्व भागाकडे राहील, महाराष्ट्राकडे फारसा नाही। तर जाणून घेऊया 15 आणि 16, 17 जुलै या तारखेला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती कशी बघायला मिळणार आहे। जोरदार वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट असेल का, तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती फारशी नाही, मात्र केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीकडे पावसाचा अंदाज राहील। मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। भारताच्या पूर्वेकडे पावसाची स्थिती भुवनेश्वर, कोरबा, कोलकाता, धनबाद या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। मात्र महाराष्ट्राकडे ठिकठिकाणी या पावसाचा अंदाज राहील। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती पुढील 3 दिवसांमध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अळरणा, बंडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव हलका पाऊस राहील। धामणे, राणाकुंडे, कानापूर इकडे हलका मध्यम राहील। गोवा राज्याचा परिसर पारसे, मोपासा, पणजी, तिक्सा, अलगोटे या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। वेंगुर्ला, महापण, कुडल मध्यम स्वरूपात राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर आजरा इकडे मध्यम स्वरूपात राहील। नेसारी, अड्डाला, कुरुंदवाडी, सांकेश्वरा, निपाणी, चिकोडी, इस्पोली, कागल या भागात हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सांगली जिल्ह्याकडे चिकोडी, रायबा, हिडकल तसेच कुडाची, सांगली, मालगाव, देसिंग या भागात हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। दागलपूर, बिलर, जत, नागज, कुची आसपासचा परिसर, कानामाडी, अडाली, तेलसंग हलक्या सरींचा अंदाज सांगली जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मात्र जोर जास्त राहील। कडेगाव, पटगाव तसेच कणकवली, वायगणी, कासल या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर पोंडा, राधानगरी, खारीपटण, गगनबावडा जोरदार स्वरूपात राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग मध्यम स्वरूपात राहील। राजापूर, पटण तसेच पूर्णागड, वडापेठ जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे रत्नागिरी, नेरवा, मुलगुण तसेच हेडवी, गुहागर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागामध्ये बेलकर, सकरप्पा, मलकापूर, कोकरूड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। मेढा, उडाले हलका पाऊस राहील। संगमेश्वर, माखणजण, कोयना, पटण जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती कोयना, पटण, आरळ, आरवाडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। इतर भागामध्ये कराड, कडेगाव, विटा, मायनी हलका पाऊस राहील। निंदाल, दहिवाडी, सातारा, कोरेगाव, आद्राकी, मोलदिकसर हलका मध्यम राहील। लाटे, फलटण, बारामती, लुसुंबे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसे खंडाळा, लोणार, बोरसुळ, केटपल्ले, सासवड, जेजुरी, मारगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अकलूज, म्हैसरज, बेलापूर
महूद बुद्रुक, भालवानी, दिघाची, केडी, चिंकी, सांगोळे हलका पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील। पूर्व बेलाटी, सोलापूर, मंगरुळी, मंद्रुप, पलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, आलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला हलका पाऊस राहील। मोल, वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील। तसेच परांडा, खोंडे, सेल्सिअस, बिगवण, केटूर, बेगोंडोळ, करमाळा या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सातारा जिल्ह्याकडे पश्चिम भागात आणि किनारपट्टीकडे जोर जास्त राहील। जसे मार्गाव, तांबे, लोटी, चिपळूण, सागदेव, दहागाव, दाभोळ, दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनगर, महाबळेश्वर, पोलादपूर या बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे माड, वर्धन, गोरेगावला जोरदार स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याकडे पश्चिमेकडे जोर जास्त राहील। व्याले, लवसा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे सोनापूर, शिवापूर, केटवले मध्यम हलका राहील। मार्गाव, जेजुरी हलक्या सरींचा अंदाज आहे। तसेच कडेगाव, दौंड आणि राळेगाव, पडेगाव, कर्जत, कुलधरण, बिटकेवाडी, पारेगाव, सुद्रुक हलक्या सरींचा अंदाज आहे। बोरी, नार्वे, राहू, पुणे, लोणी कालभर तसेच चाकण, शिंदे हलक्या सरींचा अंदाज राहील। शिरूर, मलठण, पाबल, कवठे, खेड आणि वाडा, मनसट, नारायणगाव, पाबल आणि तसेच बोरी, आले आणि टाकेडोकेश्वर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। वाडा, मनसर, आंबेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या भागाकडे आले आणि टाकेडोकेश्वर, अहिल्यानगर, कुडगाव, जामखेड, काडाष्टी हलक्या सरींचा अंदाज राहील। बगूर, पाथर्डीला हलका पाऊस राहील। धनगरवाडी, गोडेगाव, बनास, निवासा, श्रामपूर तालुकामान हलका पाऊस राहील। घारगाव, मांडवे, संगमनेर, आश्वी, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव या भागातील बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामशेतलाई जोरदार स्वरूपात राहील। घाटमाथ्याकडे जोर जास्त राहील। कर्जत, कुसर, पेठ, नरेल, आंबेगाव तसेच लगेच बघितला असता निंजाले, कल्याणमली, भिवंडी, नवी मुंबई, पनवेल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीकडे जोर जास्त राहील। उरण, मुंबई, नवी मुंबई, ओमडी, ख्रिस्तीवाडा, मिराबांदर जोरदार पावसाचा अंदाज आहे। वसई, विरार, सपाले, पालघर, बैसर, वाणेगाव, कासाकरोड जोरदार पावसाचा अंदाज राहील। मान्नूर, कुडण आणि वाडा, परळी तसेच इगतपुरी, मुणगाव, वाडीवारे, आंबेवाडी, सम्राटगोंडा मध्यम स्वरूपात राहील। जोर, मोकडा, त्र्यंबक इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे पावसाची स्थिती तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, 22 जवळके हलका पाऊस राहील आणि अहिल्यानगरचा परिसर, कोपरगाव, शिर्डी, पुलतांबा, वैजापूर, गंगापूर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे नाशिक, नागपूर, माळसागरे, निफाड, लासलगाव, पाटोदा हलका पाऊस या भागात राहील। तसेच वणी, डोडांबे, चांदवड, ओझर, कळवण हलक्या स्वरूपात राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची स्थिती चिंचली, चोरवड, नागपूर, अंमली, कोकसाने हलक्या स्वरूपात राहील। दिवी, दुसाने, टिटाणे तसेच धोंडाईचा, शिंदखेडा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। धुळे जिल्ह्याकडे जोर फारसा नाही। धुळे, अंजंग, अरबी, बोगोड हलक्या स्वरूपात राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवड, आडगाव, हिरापरा, जळगाव, वसळ विजांच्या कडकडाटाचा हलका पाऊस राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चाळीसगाव, सायगवन, कन्नड, हतनूर, पिंचोर, फुलंब्री, रघुपत, देवगाव हलका मध्यम राहील। तसेच श्री छत्रपती संभाजीनगर, सनसी, पिंपरी, गंगापूर, वैजापूर, धाकेपाल, पैठण हलका पाऊस राहील। अमरापूर, अंसापूरलाही हलका पाऊस राहील आणि तसेच जालना जिल्ह्याकडे पावसाची स्थिती मंगळूर, रामशेवछोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, जालना, बदनापूर, देऊळगौराजा, सम्राटनगर या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे बीड, येलम, चौसाला हलका राहील आणि तसेच दारुकेज, परळी, वडवणी, तळेगाव, शिरसोळ, सोनपेठ हलक्या सरींचा अंदाज राहील। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरबाव, बोकडा, रेणापूर, लातूर रोड, अहमदपूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील आणि धाराशिवकडे कळमासा, तारकेट, बुम, पातुरकडा इकडे मध्यम स्वरूपात राहील। इतर ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। अडशीपेठ, कामेगाव, बेंबली, धाराशिव, बैरभंग, पाणेगाव, बार्शी हलका पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे लातूर, घाटेगाव, लातूर रोड आणि श्रांतपाल आसपासचा बहुतांश परिसर, उमरगा, औराशाजनी, हलसी, बालकी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। आणि तसेच लोहा, बुजुर्ग, परभणी जिल्ह्याकडे नांदेड, वाघाला हलका पाऊस राहील। परभणी, जरी, बोरी, जंतोरला हलका पाऊस राहील। हिंगोली जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। पावसाची स्थिती फारशी नाही। वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मेकर आणि परतूर, मंगळूरपेठ, करचनाखेडा हलक्या सरींचा अंदाज राहील। बुलढाणा जिल्ह्याकडे चिखली, बुलढाणा, मोटाला, जळगाव, जामोद, अकोला जिल्ह्याचा परिसर, अकोला, बुर्ग, मंजूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। मंगळूरपेठ, करचनाखेडा इकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाची स्थिती फारशी नाही। विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही परिसर, वर्धा इकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाची स्थिती फारशी नाही।
जोरदार पावसाचा अंदाज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। चंद्रपूर, बदलापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। मोरली, कुटवाडा, चरबके, चिमूर इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे जोर जास्त राहील, जसे वलनी, सिंदवाई, राजोळी, मोल, सावली, चामुंडशिगोड जोरदार पावसाचा अंदाज आहे। आष्टी, मुलचेरा, एट्टापल्ली, आहेरी, भांबरगड, पासीवाडा, सुंदरा हलका पाऊस राहील आणि तसेच धनोरा, मुरमगाव, चिरमुरा, नाटीचौक, देसिंग, दिगोरी मध्यम पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याकडे अडायल, गोतंगाव, पावनी, भिवापूर हलका पाऊस राहील। भंडारा, वर्दी इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा, सांगजरी, गोंदिया, आमगाव, सकरेटोळा, लांजी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। देवरीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।